नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत व्यंकटेश आता आम्हासोबत बोलत असतो आणि गुरुकुलची काय अवस्था आहे, नवीन नोकरी शोधायला तयारी करूया असं तसं बोलत असतो. तेवढ्यात काय सावली येते आणि सावली फार टेन्शनमध्ये असते. येऊन आता व्यंकटेशच्या समोर बसते. तो म्हणतो अम्माई बोलतीस का? सावली म्हणते नंतर बोलते. आता अभिर म्हणजे व्यंकटेशला जरा वाईट वाटतं की ही अम्माशी बोलायला नाही म्हणते. व्यंकटेश म्हणतो अम्मा तुला उद्या सकाळी कॉल करतो, आता ठेवतोय, चल काळजी घे. आणि फोन आता व्यंकटेशने बंद केलेला असतो. सावली फारच टेन्शन मध्ये असते. सावली काय झालंय ग? अगं सावली काय झालंय सांग की. कसल्या टेन्शन मध्ये सांग ना. सावली म्हणते की उद्या सकाळीच मी हॉलवर येईल, डेकोरेशन काय असेल ते सकाळीच बघू, आता दिवसाला मी थांबू शकत नाहीये. व्यंकटेश म्हणतो असं कसं? वाढदिवसाला तुझ्या मुलाचा वाढदिवस आणि तू थांबणार नाही? काय झालंय अचानक? काय तुला झालंय सांगतीस का जरा? तिच्या वाढदिवसाची एवढी तयारी केली, शॉपिंग केली आणि अचानक म्हणते की मी येणार नाही, वाढदिवसाला थांबणारच नाही. हे योग्य आहे का सावली? समजून घ्या व्यंकटेशजी, त्या माणसांच्या समोर मी नाही जाऊ शकत, कारण ती माणसं आहेत तशी, मला नाही त्यांचा सामना करायचा. त्याच्यामुळे माझं पूर्ण आयुष्य बदललं. ज्यांच्या नजरा अजूनही मला टोचतात त्यांच्या समोर उभं राहायची ताकद नाहीये आणि मी नाहीच जाऊ शकत त्यांच्यासमोर. म्हणतो सावली वेडेपणा करू नको. मनात नेमकी काय चालू आहे मला कळेल का ग सावली? आजी वाटते तिथे परिस्थिती कशी असेल, काय असेल, या गोष्टीचीच भीती वाटते. म्हणते नको, मी सकाळी दिवसभर तिथे थांबेल, पण संध्याकाळी बर्थडेच्या वेळेला निघून येईन. मी नाही तिथे थांबणार. मी आणि बाबा अबीरला हॉलवर घेऊन जायचं, छान असा बर्थडे सेलिब्रेट करायचं. मिनिट सुद्धा स्वतःच्या नजरेआड अबीरला होऊ द्यायचं नाही. मुलीने सांगितलेलं असतं व्यंकटेशचं काही चालत नाही, तो अगदी गप्प बसलेला असतो. अबीरला एकटं तिथे सोडण्याची माझी हिंमत नाहीये, पण आता मजबुरी आहे. त्याने हट्ट केलाय, त्याला तिथे सोडायलाच लागणार आहे. मनस्थिती झालीये माझी, मी काय करू आणि काय नाही मला समजत नाहीये. चिडचिड करत असते, टेन्शन घेत असते, मी काय करू तुम्हीच सांगा बरं व्यंकटेशजी. आता बबलू आलेला असतो. बबलू म्हणतो तुला यायलाच लागणार, काहीही झालं तरी तू येणार म्हणजे येणार. बहिणी तुला यायलाच लागणार आहे. बबलू दादा काय हो तू इथे? आता व्यंकटेश आणि सावलीला धक्का बसतो आणि बबलू डायरेक्ट समोर बघून जरा घाबरतात. साडी आहे, अमृता बहिणीने तुझ्यासाठी पाठवली आहे, असून तुझ्यासाठी साडी घेऊन ठेवली आणि तू ही साडी नेसायची आणि अबीरच्या बर्थडेला यायचंय. असून तिला वाटतं की अबीरच्या बर्थडेला तू हीच साडी घालावी. साडी नाही घेऊ शकत आहे. बहिणीचं मान नाही राखणार आहेस का? वेडेपणा करणार आहेस का? बहिणीला समजून सांगा प्लीज, मी साडी नाही घेणार. सावलीसाठी एवढ्या प्रेमाने त्यांनी साडी घेतली. ती सावली 8 वर्षांपूर्वीच मेलीये. ती सावली नाहीच आहे, तर मी सावली साडी कशी घेऊ ही सांगा की. समोर उभी ती वेगळीच सावली बबलू दादा, त्यामुळे मी साडी नाही घेऊ शकत. नेसून त्यांच्या अपेक्षा नाही पूर्ण करू शकत. प्लीज तुम्ही पण समजून घ्या आणि बहिणींना सुद्धा समजून घ्या. सावली बहिणी, अमृता बहिणीची तरी भावना समजून घे की. त्यांना फक्त आणि फक्त तुला आनंदात बघायचंय. या साडीत त्यांचं प्रेम आहे आणि त्यांचं प्रेम तू स्वीकारणार नाहीये होय? नाही म्हणू नको. एवढ्या प्रेमाने दिले बिचारीनं, तिचा तरी मान राख ग प्लीज. आता नाहीच म्हणत असते. बबलू रिक्वेस्ट करतो, गयावया करतो. अमृता बहिणीसाठी तरी तुला ही साडी स्वीकारायला लागणार आहे. भावना मी समजू शकते बबलू दादा, तुम्ही समजून घ्या ना मला प्लीज. येऊ शकत नाहीये, मला आग्रह करू नका प्लीज प्लीज प्लीज. बबलू म्हणतो ठीक आहे, तर साडीचं नंतर बघूया आपण. हॅलो, तेव्हा ऐकत होतो की तू वाढदिवसाला येणार नाहीये. तुला कुठे जायचंय उद्या? वाढदिवसाला यायचं नाहीये. तुझ्या पोराचा वाढदिवस आणि तूच तिथे नसणार आहे असं का ग? आता मम करायला लागते असं कुठे? मी कुठे म्हटले की मी येणार नाहीये? येणार आहे मी. बबलू म्हणतो खोटं बोलू नकोस, मी स्वतःच्या कानाने ऐकलं की तू उद्या वाढदिवसाला येणार नाहीये. अबीरला या दोघांना सांभाळायला लावत होते. व्यंकटेशजी, बबलू आता व्यंकटेशकडे बघतो. येणार आहे मी. मुलाच्या वाढदिवसाला मी कशी नसणार आहे? इथे ठेवतो मी. अमृता बहिणीवर जर प्रेम असेल, तिला जर आनंदात बघायचं असेल, तर तू ही साडी उद्या नेसून बर्थडेला येशील. बाकी तुझं तू ठरव, तुला काय करायचंय आणि काय नाही. बबलू साडी ठेवतो आणि मी चाललो असं सावलीला सांगतो. बबलू निघून गेलेलं असतो. सावली आता विचार चक्रात अडकायला लागलेली असते. म्हणतो सावली बबलूशी खोटं बोलली, पण स्वतःच्या मनाशी कसं खोटं बोलू शकते? सावली नीट विचार कर. सगळ्यांना तुझी गरज असते. तूच नाही म्हटलं की गोंधळ उडणार आहे, यात काही शंकाच नाही. जास्त अबीरला तुझी गरज आहे. सावली म्हणते व्यंकटेशजी माझा विचार झालाय. काय म्हटलीस? माझा विचार झालाय. तिथे आले तर जुन्या गोष्टी निघतील, प्रश्न उभे राहतील आणि सगळंच वातावरण बिघडून जाईल आणि ओवीला त्रास होणार आहे आणि म्हणूनच मला तिथे यायचं नाही. आता तिथून लगेच निघून गेलेली असते. बबलू इकडे आलेला असतो आणि सारंगला म्हणतो ती वाढदिवसाला येणार नाहीये. सकाळी ती येणार, पण संध्याकाळी ती केक कटिंगच्या वेळेला नसणार आहे, का तर आपली घरातली माणसं आहे. सारंग म्हणतो बबलू हे शक्यच नाहीये. मगाशीच तिच्याशी बोललोय, तेव्हा सगळी तयारी वगैरे सगळं चर्चा झाली, ते असं काही बोललेच नाही. म्हणतो सारंगदा तुला माहित नाहीये, ती म्हणतीये वर्ण म्हणतीये फक्त येणार येणार येणार, पण ती येणार नाहीये. तिचं पक्क ठरलंय, मला माहितीये. प्रॉब्लेम येते उद्याच्या बर्थडेला यायला, म्हणून ती येत नाहीये. सारंग म्हणतो मला माहितीये ना बबलू, तिला कुणाचा प्रॉब्लेम आहे, काय प्रॉब्लेम आहे आणि ती काय येणार नाहीये. ती जरी हो म्हणाली तरी मग तू म्हणतोय त्याप्रमाणे ती येणार नाहीये, तर ती काय येत नाहीये हे सुद्धा मला माहितीये. तिला नक्की कुणाचा प्रॉब्लेम आहे. आता माहिती असतं की सावली येणार नाही म्हटल्यावर नाही, ती हट्टी आहे, सारंगला माहितीच आहे. आता बबलूचं आणि सारंगचं बोलणं झालेलं असतं आणि सारंग म्हणतो मला माहिती की तिला कुणाचा प्रॉब्लेम आहे आणि ती कुणाला घाबरून यायचं टाळतीये. सारंग आणि बबलू लगेच गाडीत बसतात आणि रात्रीच्या रात्री सावलीकडे आलेले असतात. सावली म्हणते सारंग
इतक्या रात्री येण्याची काहीच गरज नव्हती आणि माझ्यासाठी ते एवढा त्रास सहन करायची अजिबात गरज नव्हती. कळलं की उद्या वाढदिवसाला तू येणार नाहीये आणि हे योग्य नाहीये सावली. हा बबलू दादाने सांगितलंय ना, माहिती ना मला. चुगली केली ना बबलू? तुम्ही काय चुगली केली? मी काय चुगली बिगली केली नाही, तेच सांगितलं. चुगली नाही म्हणत याला. म्हणतो त्यांनी चुगली वगैरे केली नाही, त्यांनी काळजीने आणि प्रेमाने मला सांगितलं. साबीरचा वाढदिवस आहे, वाढदिवसाच्या ठिकाणी त्याची आईच नाही म्हटल्यावर कसं वाटणार? जरा इमॅजिन कर की. वाढदिवस नंतर वेगळ्यात घरात माझं मी करेल, त्याची हौसे म्हणून हॉलमध्ये करूया आपण. तर आपण कशाला ओवीचा वाढदिवस हॉलमध्ये करतो? आपण की आपल्या घरात करू की. असू दे मग, तू तुझ्या घरी कर, आम्ही आमच्या घरी करतो. कशाला उगाच हॉल वगैरे एवढं काय करायचंय? ते मग मी सांगतो हॉलला नाही म्हणून, आणि बर्थडे सुद्धा कॅन्सल. तू तुझ्या घरी कर, मी माझ्या घरी करतो. एक मिनिट, असं कसं करू शकताय तुम्ही? लगेच कसं कॅन्सल करून टाकताय? कॅन्सल करू शकताय का? नाही करू शकत तुम्ही. मला दोष द्यायला मोकळे की सावली बर्थडे तिचा साजरा करते म्हणून आपण पण घरी करतोय. हो ना, मुळे रद्द झालं, सावलीमुळे रद्द झालं, बोलू द्या की सगळ्यांना. हो ना सारंग, तुम्हालाही तेच हवंय. तर एवढंच म्हणते की मला यायला जमणार नाहीये, तुम्ही बर्थडे सेलिब्रेट करा, माझं काहीच हरकत नाहीये. नाही जमणारे वाढदिवसाला यायला किती सोपं आहे. म्हणाल तर ओवी सोबत खेळायचंय, तिच्यासोबत केक वगैरे कट करायचंय, तेवढं तर होणारच आहे ना. माझी काय गरज आहे? ती जे आहे त्याचे आजोबा आहेत, त्यामुळे त्याला काय नाही वाटणार. नसल्याने कुठे काय बिघडणार आहे? बबलू म्हणतो अगं बहिणी, तूच ठरवणार का बिघडणार की नाही बिघडणार, चांगलं की वाईट? म्हणजे सगळं तूच ठरवणार, तूच उत्तर देणार, तूच प्रश्न करणार. आम्हाला काय कळतच नाही का? साबीरचं बिघडणार नाही बिघडणार माहित नाही, पण माझं नक्की बिघडणार, तुला आत्ताच सांगतोय मी. काय प्रॉब्लेम आहे आणि कुणाला त्रास होणार आहे का तू तिथे असल्याने? प्रॉब्लेम आहे म्हणून तिथे येत नाहीये ती, मला माहिती आहे ना. सारंग म्हणतो बबलू मग मी चांगलंच ओळखतो या सावली, आईमुळे तिथे येणार नाहीये ना, मी येणार नाहीये, मग काय टेन्शन राहिलंय? वाईट केलं होतं, तिने सरळ तोंडावर नकार दिलाय. येणार आहे ती, तिने मला सांगितलंय मी येत नसते. येऊ शकते ना, तू आईच नाही म्हटल्यावर प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम नाहीये ना? सावली म्हणते आहे ना प्रॉब्लेम, का नाहीये? त्याला तुमच्या आईच्या जागेवर माझी निवड करताय, हे चुकीचं आहे सारं. तुमच्या आई म्हणाल्या की त्या नाही येणार म्हणून तुम्ही मला ये असं म्हणताय. होती तेव्हा माझी निवड का नाही केली? या आधी काय झालं होतं? वेळ होती तेव्हा जर माझी निवड केली असती तर आज ही अवस्था झालीच नसती ना. सारंग म्हणते सॉरी, खरंच चूक झालं, भावनेच्या भरात बोलून गेले. सारंग म्हणतो सावली या बाबतीत 10 वेळा सॉरी म्हटलो, अजून सुद्धा तुला सॉरी म्हणायला तयार आहे. मला या विषयावर बोलायचंच नाही प्लीज सारंग, मी सहज बोलून गेले, पण सॉरी नाही बोलायचंय. म्हणतो जे झालंय ते झालंय, भूतकाळ होता तो, आणि भूतकाळ ना तू बदलू शकते ना मी बदलू शकतो. जे झालंय ते मी एक्सेप्ट केलंय, चूक झाली, मी चूक सुद्धा मान्य केली आहे. एवढंच करू शकतो तू किंवा मी. वर्तमानात तरी आपण सुखी राहू शकतो. का करतोय? आपल्याच मुलांसाठी करतोय ना, आनंदासाठी सगळं करतोय ना. सावली नाही आली तर अबीरला काय वाटेल? जरा विचार कर की. सगळं कॅन्सल करणारे आणि मी काहीच करणार नाहीये. तू नाही तर मला काहीच करायचं नाहीये, मी चाललोय. थांबा हो सारंग, ती उद्या मी वाढदिवसाला नाही येते असं नाही, मी येणार आहे. ते आत्ताच सांगते, मी तिथे आले, काही गोंधळ झाला, कोणी उलटसुलट बोललं, जर काही झालं तर सगळ्याची जबाबदारी तुमची असणार आहे सारंग, माझी काहीच नाही, कारण तुमच्यामुळे मी तिथे येतेय. पण तो या निमित्ताने कसली तरी जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकली आहे ना, विश्वास ठेवला ना, त्यातच मला समाधान. म्हणतो थँक्यू सो मच सावली बहिणी, थँक्यू. उद्या भेटू आणि बसू. बबलू दादा बसू म्हणजे केक खायला बसू ग. का आनंद झालेला असतो, अगदी आनंदाने उड्या मारतच पळतो सारंगच्या मागे. हसते. सारंगने शेवटी तिला मनवलेलं असतं आणि कार्यक्रमाला यायला तिला तयार केलेलंच असतं. सकाळी डेकोरेशन तयारी वगैरे बघायला सावली आलेली असते. काही डेकोरेशन हे करत असतात, तयारी, कुणाला काय हवं काय नको सगळं सावली स्वतः बघत असते. पटापट तयार करायला लावते. करावं तयारी, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. दस्ता असा तो हॉल असतो आणि सजवलेला तर असा असतो की कमाल. पूर्ण हॉल असं मस्तपैकी बघतो आणि म्हणतो बबलू जरा इकडे रे. बबलू म्हणतो काय? डेकोरेशनसाठी जंगल थीम सांगितली होती ना, काहीच नसतं रे इकडं. जंगल म्हणलं की झाडं, फुलं, प्राणी, पक्षी सगळं आलंच की. आणि तर सगळ्यात महत्वाचे आहे. बबलू म्हणतो प्राणी कशाला पाहिजे व्यंकटेशजी, तुम्ही आहात की एवढा मोठा प्राणी, माझी मस्करी करायची नाही. म्हणतो नाही मस्करी नाही, मनुष्य प्राणी. जंगलातले प्राणी म्हणजे वाघ, भालू हे जंगलातले प्राणी आणि हे छान दिसतात, याला जंगल थीम म्हणतात. व्यंकटेशजी म्हणतो तुझ्यासारखा मस्करी करायची नाही, आत्ताच सांगतोय. प्राणी घेऊन आलोय, मस्त सोय करतोय, चला दाखवतोय. तू आलेली असते, सुशीला ताई आलेली असते. बबलू म्हणतो नमस्कार आमच्या लाडक्या अमृता वहिनी आणि या सुशीला ताई आलेली असते. बबलू म्हणतो सुशीला वहिनी एक नंबर दिसताय, मस्त. बरोबर रे, आधीच घाबरल्यात त्या बिचाऱ्या. म्हणतो घाबरल्या का? घाबरल्या त्या आई आहे ना ती, त्यामुळे तिला टेन्शन आलं. ते आई म्हटलं की कुठल्याही बाईला टेन्शन येणार, एवढा मोठा कार्यक्रम आहे, व्यवस्थित झाला पाहिजे की नाही. सुद्धा बर्थडे झाला असेल तेव्हा सावलीला टेन्शन आलंच असेल. म्हणतो हो टेन्शन घेत्या, खूप टेन्शन घेतो. बबलूला चला प्राणी दाखवा. अमृता सावलीच्या जवळ येते. सावली ही अमृता ओळख करून देत असते की ही ओवीची आई आहे. सुशीला नावेचं म्हणते ओळखते बहिणी मी, नमस्कार. तिला म्हणते सावली तुम्हाला काही मदत करायची असेल तर सांगा, मी मदत करते. होती डेकोरेशन साठी मदत करायची तर करू शकताय. ओवी लगेच फुग्यांसाठी किती हट्ट करते तुम्हाला माहिती ना अमृता वहिनी. सावली अमृताला सांगत असते, म्हणजे मला तिने क्लासमध्ये सांगितलं होतं. सावली अगदी अधिकाराने सांगत असते की ओवीला किती फुगे आवडतात.
ओवीची आवड निवड सावलीला माहिती असते. तिच्या लक्षात येतं की ओवीची आई माझ्या समोर म्हटल्यावर सावली जरा बोलायचं थांबते. अजून फुगे फुगवता का? अमृता म्हणते हो, तू काळजी करू नको, फुगवते मी. खूप छान झालंय, थँक्यू बहिणी. सारंगच्याकडे चाललेली असते ती. सुशिलाला बघते आणि जागेवर थांबून घेते. तिला असं वाटतं की सारंगच्या बायको देखत मी नको पुढे पुढे करायला. ये ना, तू पण ये ना, बघ ना. तिला आणि सावली दोघेही गेलेले असतात आता सारंगकडे. मस्त काय, वाव, दोघींना सुद्धा आवडलेले असतात. आता नोटीस करत असते सावली आणि सारंगचं बोलणं. सारंग बोलता बोलता सुशिला वहिनी असं बोलून जातो. सावली म्हणते वहिनी, मुळे सवय लागली ना, सारखा वहिनी वहिनी करतो ना, त्यामुळे चुकून बोललो असेल मी. वहिनी बोलतो ना, मग मी पण वहिनी बोललो असेल, सॉरी. कलच वहिनी बोललो. आणि ओवीसाठी हे मास्क घेऊया, कलर वेगळे आहेत ना, ठेवा म्हणजे लगेच सापडतील मुलं आल्यावर. तिथून निघून गेलेली असते, ती घाबरलेली असते. सारंग, सर मला इतकी भीती वाटतीये ना. सारंग मग तू घाबरू नका, घाबरू नका. तू मला इतकी भीती वाटते पण काळजी करायची नाही. घ्या आणि चेहऱ्यावर लावा, हावभाव नाही दिसणार लोकांना. गप्प बसाव सारंग सर, कसली गंमत करताय. ते काहीतरी करत असतात. सुशिला, सावली, अमृता. तर सावली ओवीची आई, ओवीची आई इतक्या वेळ आवाज देते. सुशिला ओवीची आई नसते त्यामुळे ती रिॲक्टच होत नाही. सावली जोर जोरात ओवीची आई, ओवीची आई ओरडते. अमृता तिला अशी ढकलते तेव्हा तिच्या लक्षात येते. ती म्हणते काय? सावली म्हणते तुम्ही गाता का हो? मी नाही गात. मधलं सारे गम सुद्धा कळत नाही माले. मग ओवी इतकी सुंदर कशी गाते? रंगाची कृपा आहे सावली, दुसरं काय? अमृता मध्येच आता बोलते. हो नक्की, पांडुरंगाचीच कृपा आहे. सारंग आणि व्यंकटेश जवळ जवळ असतात. व्यंकटेश एक विचारू का? विचारा की. नाव कोणी ठेवलंय? सारंग, त्यात विचारायचं काय? नाव हे सावलीनेच ठेवलंय. होतं, सावलीच ठेवू शकते इतकं छान नाव. नावाचा अर्थ माहितीये का व्यंकटेशजी? विचारच नाही केला. सावलीला आवडलं, तिने मला विचारलं, मी म्हटलं हो छान आहे, देऊ, मग ठेवलं. एवढं कोणी विचार केलाय अर्थ वगैरे? म्हणजे सुवासिक पांढरी पूड समोर वाहतो ना, ती म्हणजे अबीर. पवित्र असते आणि त्याचा सुवास अगदी सगळीकडे दरवळतो. अबीर सारखा आपला अबीर कसा आहे? एक विचारू. आता सारंग प्रश्न विचारतोय, व्यंकटेश गोंधळलेला असतो. मदत हवी असते ना, मी तिकडे जातो. या सारंग, त्याला माहितीये सारंग प्रश्न विचारतो म्हणल्यावर मी अडकणारच. आई तुम्हाला माहिती ना, ओवीला डार्क पिंक कलर अजिबात आवडत नाही. म्हणते हो का? सावली म्हणते हो. बरोबर नाही, बरोबर. तिला आवडता रंग तिचा, पण तिची आवड रोज बदलत असते. रंगाचे कपडे, त्यामुळे कन्फ्युजन होऊन जातं. ब्लू कलर जास्त आवडतो ना. म्हणते हो हो, स्काय ब्लू कलर फेवरेट आहे तिचा. माहिती का, ओवीची आई तिला आईस्क्रीम खायला दिलं. एक आईस्क्रीम खाऊन संपता इथे लगेच नाक गळायला सुरुवात झाली. आईस्क्रीम खाल्लं की लगेच तिला सर्दी होऊन जाते. आता कशी बशी उत्तर देण्याचा प्रयत्न करत असते ही सुशिला. आणि सावलीचे प्रश्न काही संपत नसतात. ती नाही, खोकला पण सुरू होतो. सुशिला म्हणते हो हो होतो ना. बेळगावला राहून सुद्धा मराठी काय शुद्ध आहे? कुठलं? आळंदी माझं माहेर. झाल्यावर माझ्या आणि माझ्या मिस्टरांच्या मध्ये काही प्रॉब्लेम झाले, मग मी बेळगावला राहायला गेले. माहेर कुठलं? ती पटकन बोलून जाते सुशिला की मी पुण्याची. कोणी राहतं का? आता घाबरलेली असते, काय उत्तर द्यावं. तू पळ काढते. मी जरा आलेच. तुमच्या जवळ जाते. सारंग, आता हे काय चाललंय? उलट तपासणी चाललीये दोघींची. प्रश्न संपतच नाही, जरा कंट्रोल कर की तिला. चल बलं, अबीर आणि ओवी येतील, आपण घरी नसतो तर डाऊट येणार. सावली म्हणते हो हो, तयारी बाकी आहे, बबलू करेल सगळं मॅनेज, रिलॅक्स. बबलू सांभाळेल सगळं. चल 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 म्हणतो सावली, मी येतो की तुझ्या सोबत. म्हणते नको, काही गरज नाहीये. अबीरला तुम्ही थांबा इथे आणि तयारी करा, त्याला मदत करा, मी घेऊन येते अबीरला. तुला आधी घर सोडतो, मी जातो. मी जाईन रिक्षानी, तुम्ही जा तुमचं. ताई बहिणींना घेऊन जा, मी जाते माझी रिक्षाने. चल ग. सगळे हे सोबत बाहेर चाललेले असते. आता ओवी आलेली असते आणि ओवीने तंबोरा फुगवलेला असतो, कारण बर्थडे. घरी आल्यावर तर काही तयारी नसते. अमृता म्हणते असं त्रास द्यायचा नाही ओवी, आणि फुगायचं अजिबात नाही. बर्थडे आहे ना बाळा तुझा, काय झालंय रुसायला? सांग की. तुझा राग बाबावर आहे ना बाळा? बाबावर आहे ना, मग बाबाला नाही न्यायचं आपल्या सोबत. तू आणि मी जाऊया आपण बाहेर. त्याचा प्लॅन असेल ना बाहेर जाऊन, तर आत्ताच्या आत्ता विसरून जा. मी केक कट करणार नाही म्हणजे नाही, मला बर्थडेच करायचा नाहीये. 8 दिवस अबीर शिवाय मी नाही करणार म्हणजे नाही करणार. त्याला कंप्लेंट करायची ग. माझा बाबा माझं ऐकत नाहीये ना. तू माऊली बाहेर काढलेले असतात, त्याला व्यवस्थित ठेवते, पाया वगैरे पडते. विठू माऊली, त्या लोकांनी सगळं ठरवायचं. छोट्या मुलांनी काही ठरवायचंच नसतं का? मुलांच्या मनात काय चाललंय, मुलांना काय आवडतं याचा विचार करतच नाहीये कुणी. आणि सावली टीचर आम्हाला काय एकत्र येऊ देत नाहीये. विठू माऊली, तूच काहीतरी कर. सावली सारखीच विठुरायाची मूर्ती बाहेर काढते आणि त्याच्याशी गप्पा मारत असते. सारंगला लगेच तो क्षण आठवलेला असतो. सावली जेव्हा विठुरायाशी बोलायची, तो प्रसंग लगेच सारंगला आठवायला लागतो. अबीर आलेला असतो घरी. सावली काहीतरी काम करत असते. सावली म्हणते हातपाय तोंड धुवून घे, मग तुला जेवायला वाढते. तोंड फुगवून गेलेला असतो, तो नाराज असतो ना. तो गेल्यावर सावली म्हणते मला माहिती ना नाराज काय तू. मध्ये जाणार आणि ओवीशी फोनवर बोलणार की आमच्या घरी बर्थडेची काहीच तयारी नाहीये. त्याने लगेच ओवीला फोन लावलेला असतो. लगेच म्हणते बरं झालं तू फोन लावला रे अबीर, तुझ्या फोनची मी वाटच बघत होते. बद्दल कोणी काही बोलत नाहीये ना, तयारी ना, काहीही नाहीये आमच्या घरी. काकू म्हणते की फिरायला चल बाहेर. सकाळी आजोबा आई संध्याकाळी गुरुकुलसाठी नवीन जागा बघायला जाणार. तिच्या पण डोक्यात नाहीये बर्थडे बिड्डेचं काही. आता ओवी तिच्या मनात काय हे अबीरला सांगत असते आणि अबीरच्या मनात काय हे ओवीला सांगत असते. एकंदरीत दोघांचं असं म्हणणं असतं की आपल्या घरच्या लोकांना आपली काळजी नाहीये.
कुणीच बर्थडेची तयारी बियारी केली नाही. संध्याकाळी कुणाच्याच घरी बर्थडे नाहीये. गुरुकुलसाठी जागा बघायला चल असं म्हणत होती, पण मला नाही जायचंय. बर्थडे नाही करत आणि मी कुठे जागा बघत फिरू. ते गुरुकुलसाठी नवीन जागा शोधताय. अबीर म्हणतो हो. विसरून जातात ग, आपला बर्थडे त्यांच्या लक्षातच नाहीये. बघ की होतं रे, आपलं ठरलं होतं ना एकत्र केक कापायचं, एकत्र बर्थडे सेलिब्रेशन करायचं, छान असा तो दिवस घालवायचा. पण नाही, या मोठ्या लोकांच्या लक्षातच नाही. आपापली कामं तेवढंच त्यांच्या लक्षात आहे. बाबा का वागताय ना, मला खरंच कळत नाही. अबीर का लक्ष देत नाहीये रे ते आपल्याकडे? आपला विचारच नाहीये त्यांना. असं वाटलं की हे दोघं सरप्राईज वगैरे देतील, पण काहीच नाहीये रे. का असं वागते रे अबीर? सांग ना रे. मलाही तेच वाटलं, पण सगळं विसरा ओवी. सरप्राईज वगैरे विसर, काहीही मिळत नसतं, काहीच होत नसतं ग बाई. सांगू का ओवी, वाढदिवस साजरा झाला पाहिजे. काहीही उदे वाढदिवस हा साजरा झालाच पाहिजे. एकत्र म्हणजे एकत्र काहीतरी आयडिया सुचवणारे. एकत्र वाढदिवस साजरा करायचा आहे ना, मग काहीतरी सुचवायला पाहिजे ओवी. त्यासाठी माझ्या छोट्या मेंदूला जरा ताण द्यायला लागणार आहे. मग आपल्याला काहीतरी नक्की सुचेल. फिर विचार करत असतो काहीतरी सुचलं पाहिजे की जेणेकरून दोघांचा बर्थडे एकत्र करतील. त्याच वेळ वाट बघते तेव्हा अबीर म्हणतो आयडिया सुचली. एक भन्नाट आयडिया सुचली. काय कुठेतरी भेटू आणि आपला बर्थडे आपण तिथे सेलिब्रेट करू. केक सुद्धा आपण तिथेच कट करूया, दोघं एकत्र मिळून. डोळे वगैरे पुसते आणि म्हणते अबीर वेडा आहेस काय रे? असं अचानक कसं भेटायचं आपण? लोक कसे एकट्याला बाहेर सोडतील? म्हणाली ना अमृत काकू फिरायला घेऊन जातीये, त्या स्कूल जवळच्या गार्डन मध्ये फिरायला घेऊन ये, मी पण तिथे येणार आहे. मग आपण संध्याकाळी भेटूच या. भेटू आणि बर्थडे सेलिब्रेट करू. कशी माझी आयडिया? एक नंबर आयडिया. खूप खुश झालेली असते, डोळे वगैरे पुसते आणि खूप आनंदी झालेली असते. आयडिया एक नंबर, या एकच नंबर आयडिया आहे. आपण संध्याकाळी भेटणार म्हणजे भेटणारा. आता आपण स्कूल जवळच्या गार्डन मध्ये संध्याकाळी भेटायचं, हे डन आहे अबीर. ओवीने आणि अबीरने आता पक्क ठरवलंय की संध्याकाळी काहीही करून एकत्र यायचं, भेटायचं, केक कट करायचा आणि सेलिब्रेशन करायचं. घरच्या लोकांना काही एक सांगायचं नाही. स्कूलसाठी नवीन जागा बघायला चाललाय ना, मग तिथपर्यंत कसं पोहोचणार सांग बरं? या ओवीला इतके प्रश्न असतात. जागा बघायला तर मी जाणार, मग मागेच लागत असतो की गार्डनला जायचंय, गार्डनला जायचंय, आणि बरोबर त्या गार्डन मध्ये मी येणार म्हणजे येणार. तू टेन्शन घेऊच नको ओवी. गार्डन मध्ये पोहोचणार. मग कशी आयडिया आहे माझी सांग की? अबीर संध्याकाळी भेटूया. आता चल फोन ठेव, बाय. छान असं ठरवलेलं असतं, काहीही करून संध्याकाळी भेटायचं म्हणजे भेटायचंच. आता संध्याकाळी गार्डन मध्ये भेटणार असतात आणि दोन चिमुकले बर्थडे आता सेलिब्रेशन करणार असतात. मित्रांनो, बघू आता संध्याकाळी कसं बर्थडे सेलिब्रेशन होतं या चिमुकल्यांचं. त्यासाठी आपल्याला बघायला लागणार आहे पुढचा भाग. हा भाग तर इथेच संपतोय. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करायचंय. धन्यवाद मित्रांनो.